लायब्ररीच्या शिवाय आपले काय काय उपक्रम आहेत आमच्या जरा व्ह्युअर्ससाठी सांगशील का तू? लायब्ररी फक्त जर चालवलं तर बाकीचे लायब्ररी जे आहेत झालेले आहेत, अवस्था झाली त्यांची, तसं आपली पण होऊ शकते. याचं मला ठाऊक म्हणजे हे आहे, ज्ञान आहे. तर म्हटलं आपण काहीतरी वेगळं करूया जेणेकरून आपण टिकून राहू. मग आपण पहिलं जे सुरुवात केली ते फ्रेंड्स कट्टा. आता फ्रेंड्स कट्टा जो आहे तर दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी असतं आणि ते डॉट 5:30 ते 6:30 1 तासाचा जो कट्टा असतो, त्या कट्ट्यामध्ये आपण वेगवेगळ्या लेखकांना बोलवतो, वेगवेगळे उपक्रम असतं, तिथे वाचन असतं, त्याच्यानंतर नवीन पुस्तकाचं प्रकाशन होतं किंवा एक वेगळ्या टॉपिकवरती कोणाला तरी बोलायला बोलवतो. आणि हे बरेच लोक आतापर्यंत त्या कट्ट्यावरती येऊन गेले. या कट्ट्यामुळे काय झालं माहिती का, की ते वाचक जे आहेत ते बांधले गेले. आणि त्याच्यानंतर असा विचार केला आपण ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काय करू शकतो. तर 2017ला आपण पुस्तक आदान प्रदान करायचं ठरवलं. आता पुस्तक आदान प्रदान म्हणजे काय, हा खूप मोठा विषय आहे. काही पाश्चात्य देशांमध्ये जसं जर्मनी, इटली, फ्रान्स, इंग्लंड या देशांमध्ये आताच म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या याच्यामध्ये जेव्हा त्यांना सुट्टी असते ना, तेव्हा ते लोक काय करतात, आपापल्या घरातले जे काय जमलेले पुस्तकं असतात ना ते आणून एका गार्डनमध्ये जमतात आणि काय करतात, पुस्तकं समजा माझ्याकडे 10 पुस्तकं आहेत आणि तुझ्याकडे 8 पुस्तकं आहेत, तर माझ्याकडचे 8 पुस्तकं तुला दिले, तुझ्याकडनं 8 पुस्तकं माझे. आता ह्याच्यातनं काय झालं की माझ्या घरी जे काय पडून पुस्तकं आहेत तर ते दुसरं तुला कामाला आले, बरोबर. तुझ्याकडचे जे पुस्तक आहेत ते मला कामाला आले. ओके, म्हणजे पुस्तक पडून राहिले नाहीये. ओके, ही तिथे कसं आहे ते उत्स्फूर्तपणे ते लोक प्रतिसाद, आणि ते कित्येक वर्ष तिथे सुरू आहे असं मी ऐकलं. तर विचार केला की आपण डोंबिवलीत सुरू करूया. आता डोंबिवलीत सुरुवात करायचं म्हटलं नंतर की त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न होते की हे जे प्रश्न आहेत ह्याचं आन्सर कसं काढायचं. पहिलाच प्रश्न असा होता की समजा आपण मीडिएटर, ओके, मध्यस्थी करून आपण सुरुवात केली आदान प्रदान. पण प्रॉब्लेम असा आहे की समजा आपण आदान प्रदान केलं, फक्त इंग्लिश पुस्तक आली तर काय करायचं, फक्त मराठी पुस्तक आली काय करायचं. आता समजा तुला इंग्लिश वाचायचंय आणि तिथे मांडलेल्या पुस्तकांमध्ये इंग्लिश नाहीच आहे, सर्व मराठी आहे, तू नाराज होणार. ओके, त्याच्यानंतर ज्यांना लहान मुलांची पुस्तकं पाहिजेत तर लहान मुलांची पुस्तकं पाहिजे, लहान मुलांची पुस्तक तिथे असायला पाहिजे. ओके, तर हे सर्व कन्फ्युजन होतं. आणि बरेच लोक म्हणायला लागले, समजा एखाद्याने एवढं जाड पुस्तक आणलं आणि दुसऱ्याने एवढं पातळ पुस्तक आणलं, मग ते कसं ऍक्शन करणार. एकाने 1000 रुपयाचं पुस्तक आणलं, एकाने 10 रुपयाचं पुस्तक आणलं, ते कसं ऍक्शन करणार. असे भरपूर प्रश्न होते. म्हटलं शांत आपण काय करायचं, तर थोडंसं विचार केला आणि म्हटलं 2 महिने आधी पुस्तक घ्यायला सुरुवात करूया. त्या दिवशी नको, म्हणजे रॅन्डमली कोणी तिथे आणायचं नाही. 2 महिने आधी आपण बोर्ड लावूया की आपण पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन करतोय, तर तुम्ही तुमच्याकडची पुस्तकं घेऊन या. आता असं हे झालं की आपण हे फ्री द्यायचं का त्याला काहीतरी शुल्क लावायचा, का म्हणजे हँडलिंग चार्जेस खूप महत्वाचे आहेत. ओके, तर त्याच्यानंतर कसं असतं, जास्त करून डिसिजन मीच घेतो, मी फक्त विचारतो लोकांना. ओके, डिसिजन काय, समजा चांगलं झालं तरी माझं, वाईट झालं तरी माझं. तर विचार केला ना आपण 10 रुपये ठेवूया हँडलिंग चार्जेस. 10 रुपये का ठेवायचे की ते पुस्तक आणली, मग त्याला ते बांधलं, त्याच्यानंतर तिकडे एंट्री वगैरे करण्यासाठी भरपूर खर्च असतो त्याच्या मागे, तर 10 रुपये आपण ठेवूया. तर 2 महिने आधीपासून हळूहळू पुस्तक यायला लागले. अरे काय चांगली पुस्तक यायला लागली माहिती आहे. मला माहिती आहे ना पुंडा शेठ, मी होतो ना या सगळ्यामध्ये. तर काही लोकांनी राजा शिवछत्रपती, काही लोकांनी ह्याचे चरित्र वगैरे मोठमोठे अशी पुस्तकं यायला लागली. अच्युत गोडबोलेंची पुस्तकं यायला लागली, राजहंस प्रकाशनाची पुस्तकं यायला लागली. तर खुश झालो आपण, म्हटलं आपल्याकडे इनफ हे आहे. तर त्या 10 दिवसामध्ये आपण जे लोकांनी आधी पुस्तकं आणून ठेवले ते आधी मांडले आपण तिकडे, आणि बाकीचे जे आहेत ते लोक पुस्तकं घेऊन यायला लागले. आणि त्या जे काय मांडलेली पुस्तकं आहेत त्याच्यातनं पुस्तकं ते लोक त्यांना पाहिजे थोडे, म्हणजे जर 1 पुस्तक आणलं तर 1 पुस्तक, 10 आणले तर 10, 20 आणले तर 20, पण प्रत्येकाच्या मागे 10 रुपये. मला बरेच लोकांनी म्हटलं नाही 5 आणलं तर 5 रुपये, ते आपण तसं वर्गीकरण करू शकत नाही. बरोबर आहे. का असतं की आत्ता 1000 रुपये किंमत असेल, पण 50 वर्ष पूर्वीचं जर पुस्तक असेल तेव्हा त्याची किंमत 2 आणि 2.5 किंवा 3 रुपये होती, बरोबर ना. मग कसं ते आपण हे करणार. दुसरं, थिकनेस वरनं पण करू शकत नाही आपण, ते पण होऊ शकत नाही. पुस्तकाला पुस्तक. फॅन्टॅस्टिक. आज आदान प्रदानमुळे काय झालं, लोकांच्या घरी जे काय पुस्तकं होती ती बाहेर आली, दुर्मिळ पुस्तकं लोकांना मिळाली. आणि दुसरं,
त्यांना जे काय पुस्तकं तिथे मांडलेले त्याच्यामधनं त्यांना घेऊन जायची मुभा मिळाली. ओके. आणि त्या 10 दिवसामध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम पण करतो. त्या कार्यक्रमाला सुद्धा लोकांची गर्दी आली. एक कार्यक्रमाचा आनंद जो आहे. आणि त्याच्यानंतर काय केलं आपण, दरवर्षी काहीतरी वेगळी थीम. पहिल्या याला काहीतरी पुलं नगरी केलं, त्याच्यानंतर एपीजे अब्दुल कलाम नगरी केलं. आता त्याच्यात काय झालं, गेल्या वर्षी आपल्याला बाहेर सुद्धा करायला मिळालं, पुण्याला आणि दादरला. पहिल्यांदा बाहेर गेलो, तोपर्यंत आपण डोंबिवलीच्या बाहेर पडलो नव्हतो. आणि तिथे सुद्धा, आणि आपण जेव्हा पुस्तकं लावतो असे 500 टेबल लावतो. 500 टेबल आणि त्या 500 टेबलवरती लाखभर पुस्तकं, म्हणजे कोणी बघितली नसतील एवढी पुस्तकं त्या दिवशी त्या 10 दिवसांमध्ये त्यांना तिथे बघायला मिळतं. आणि शाळेचे जे मुलं आहेत, ते शाळकरी मुलं येतात, ते सुद्धा पुस्तक घेतात किंवा बघायला येतात. आणि त्याच्यामध्ये 2024ला जेव्हा आपण हे केलं, आदान प्रदान केलं, तेव्हाची एक गंमत सांगतो. 2023 सप्टेंबरमध्ये आपल्या आज तक मध्ये मी बघितलं, आपले प्रधानमंत्री मोदीजी आहे ना, त्यांनी म्हटलं की अयोध्येमध्ये राम मंदिराचं हे उद्घाटन होणार आहे, प्राण प्रतिष्ठा होणार रामललाची. तेव्हा काहीतरी असं क्लिक झालं की काहीतरी आपण वेगळं करूया म्हणून. आणि माझा जो सल्ला देणार आहे भूषण म्हणाला की आपल्याला पुस्तकांचं राम मंदिर तयार करायचंय. म्हटलं चला पुस्तकाचं राम मंदिर, आणि ते सर्वांना सांगून टाकलं मी की पुस्तकाचं राम मंदिर करायचंय. पण ते का सोपं आहे का? नाही. मग त्याचं मिनिएचर तयार केलं की ते कसं होणार. मी आर्टिस्ट लोकांना बोलवलं, आर्टिस्ट लोकांनी त्याचं लेआउट काढून दिलं मला. आणि आता पुस्तक कसं की पुस्तकं वळत नाहीत, पण पुस्तकांना आपण रचू शकतो, एकावरती एक रचू शकतो. त्या रचनेमुळे ते आकार तयार होऊ शकतं. पण जो आपलं जे तिथे ऑडिटोरियम जो आहे, इथे स्टेडियम जे वाजपेयी स्टेडियम जे आहे, तर ते खूप ह्यूज आहे. ओके. आणि तेवढं ते 80 फूट बाय 50 फूट ते बसत होतं. आणि असं जे डीप जे ते 20 फुटाचं होतं. तर आता तेवढं जर करायचं म्हटलं की त्याला काहीतरी स्ट्रक्चर लागणार ना, एवढी पुस्तकं बसणार कुठे, काहीतरी स्ट्रक्चर लागणार. मग ते स्ट्रक्चर आपण तयार केलं, कुठलं, MS ने तयार केलं. बरं. ओके. ते स्ट्रक्चर तयार करायलाच आपल्याला 5-10 दिवस लागले. ते स्ट्रक्चर तयार केल्यानंतर मग पुस्तक रचायला सुरुवात केली. ओके. आणि त्याच्यासाठी फ्लोरिंगसाठीच मी वेगळी पुस्तकं मागवली आणि वेगवेगळ्या कलरची पुस्तकं हे केले. जर तुम्हाला ते जर क्लिप मिळाली तर तुम्ही बघा त्या ह्याच्यामध्ये कसं दिसतं ते. टोटल काहीतरी 62,500 पुस्तकांचं राम मंदिर तयार केलं एका महिन्यामध्ये. मी स्वतः तिथे बसून ती सर्व रचना बघत होतो. आणि लिटरली त्या ह्याच्यामध्ये 1,20,000 लोकांनी ते राम मंदिर बघितलं. आणि जे आतमध्ये यायचे बघायला, तेव्हा तोंडात नाच वाव असं निघायचं.